ज्यावेळेला मानसिक एकलेपणा जाणवतो, त्यावेळेला आपल्याला थकवा येतो. पण असं वाटतं, "अरे माझं कोणीच नाही का? माझ्याच बाबतीत का? हे बाकीच्यांचं सगळं चांगलं होतं, पण माझं मात्र होत नाही. मग हे माझ्याच बाबतीत का?" त्याने एखादा विधी करायला सांगितला, म्हणजे सेवा करायला सांगितली, पण त्याने व्याधी दूर होणार आहे का? हे काही त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे कुठेतरी कोणत्यातरी अर्थासाठी म्हणजे आर्थिक प्राप्तीसाठी जर का ते सांगितलं जात असेल, तर निश्चितपणे आपण सावध होणं गरजेचं आहे. आणि मी एक स्वामी सेवक म्हणून हे सांगतोय, कारण ज्याला काळीज असतं त्यालाच काळजी असते. हल्लीच्या दिवसात अनेकांच्या काळजावरतीच काजळी चढलेली आहे. त्यामुळं काळजी करणं हे कमी होत चाललंय. हल्ली आपण अनेकदा बघतो, खूप मोठाली 50 लाखाची गाडी घेऊन येणारा एखादा कोणीतरी उद्योजक असेल किंवा व्यावसायिक असेल, त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडला की कोण आलंय ते कळतं. पण स्वामी साधकाच्या बाबतीत तो ज्यावेळेला तोंड उघडतो त्यावेळेला कळतं की हा स्वामी साधक आहे, हा स्वामी सेवेत आहे. कारण तो बोलतच नसतो, स्वामीच बोलत असतात. आता स्वामींच्या नावातच मी आहे, हां, स्वामी. हां, आणि अहंकाराची सुरुवातच मी पासून होते. हां. मग जे काही करतोय ते मी करतोय असं म्हणायच्या ऐवजी स्वामी करतायत, म्हणजे त्याला फक्त एकच अक्षर जोडायचं आहे, स्वा. आणि हा मी जो आहे त्याला स्वाहा करायचा आहे, म्हणजे त्याला आहुती द्यायची आहे. तो अहंकार जो आहे तो गाळून टाकायचा आहे, तो जाळून टाकायचा आहे. खास ही गोष्ट सांगायची आहे, की 39 डिग्र्या सरांनी आत्तापर्यंत घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2 पी-एच-डी आहेत. पण मी असं नेहमी म्हणत असतो, मी मोबाईल इन्स्ट्रुमेंट आहे आणि माझे सद्गुरू माझं सिम कार्ड आहे. मी फक्त साधनेत राहिलो, स्वामींच्या कृपेनं 39 डिग्र्यांपर्यंत पोहोचू शकलो. आज स्वामींच्या कृपेनं साधारणपणे 56 ग्रंथ आतापर्यंत माझ्या हातून लिहून झाले. गेल्या साधारण 38 वर्षांमध्ये विविध महाविद्यालयांमधनं मी प्राध्यापक, प्राचार्य, संचालक, कार्यकारी संचालक आणि महासंचालक या पदांवरती कार्यरत राहू शकलो. हे अर्थात माझं काय आहे, माझं काही नाहीये, ही स्वामी इच्छा आहे. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची या आपल्या पॉडकास्टमध्ये. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी हे का बोलतोय? कारण आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. प्रत्येक व्यक्ती खूप तणावात आणि खूप डिप्रेशनमध्ये आहे. रोजच्या धावपळीमध्ये त्याला जगायचं कसं तो विसरलेला आहे. स्वामी समर्थांची भक्ती केल्यावरती याच्यातून आपण कसे बाहेर पडू शकतो याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत विद्या वाचस्पती विद्यानंद सर. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आणि सर, आपण चर्चेला सुरुवात करूया, पण त्याआधी मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचंय, सर जे आहे ते संध्याकाळी 6 ते सकाळी 11:30 वाजेपर्यंत मौन धारण करतात. म्हणजे अर्थात ते कुणाशीही बोलत नाही. म्हणजे त्यांनी मला जसं हे सांगितलं, मलाही कुतूहल वाटलं की हे असं का? म्हणजे ऋषीमुनी हे करतात, साहजिक आहे. पण एखादा व्यक्ती जो प्रपंचामध्ये आहे, बायको आणि मुलांबरोबर राहतोय, त्याला हे कसं शक्य आहे? तर माझा आज पहिला प्रश्न आहे, कसं शक्य होतं? मी प्रथमदर्शनी निश्चितच प्रत्येकाला आणि प्रत्येक ऐकणाऱ्याला याविषयी एकीकडे कुतूहल वाटतं, पण त्याचबरोबर हे करण्याने काय मिळतं ही जाणून घेण्याची जिज्ञासा वाढत जाते. हां. परंतु खरं हे मौन हा एक साधनेचा भाग आहे. ओके. म्हणजे आपण जर का साधनेत राहण्याच्या दृष्टिकोनातनं आणि सेवक बनून आयुष्य आणि त्याची अनुभूती घेण्याच्या हां, दृष्टिकोनातनं आपल्या आयुष्याकडे, जीवनाकडे बघितलं, हां. तर साधना आणि त्या साधनेच्या अनुषंगानं हे मौन आहे, की जे धारण केलं जातं. आणि मौन हे केवळ मौन म्हणजे तोंड बंद ठेवणं असं मौन नाही आहे. सर्वसाधारणपणे विज्ञानाच्या प्रयोगातनं असं सिद्ध आणि स्पष्ट झालेलं आहे, हां. की एका व्यक्तीच्या मनामध्ये साधारण 25,000 पासून ते 75,000 पर्यंत विकल्प निर्माण करणारे असे अनेक विचार येत असतात. हां. आणि या विकल्पांच्या मुळं आपण संभ्रमात आणि भ्रमात राहतो हं. आणि त्यामुळं आपला संकल्प पूर्ण होत नाही. तर या विकल्पांना दूर करण्यासाठी म्हणून मौनाची साधना ही अत्यंत प्रभावी ठरते. आणि यासाठी म्हणून आपण मौन पाळणं, कारण जर आपण मौनात नाही राहिलो हां. तर असंख्य विकार आणि विचार आपल्या मनामध्ये कल्लोळ माजवत राहतात. बरोबर. आणि त्यामध्ये आपल्याला जे साधायचं आहे, आपली साधना हेच आपलं साध्य असलं पाहिजे.
आणि तेच आपल्याला साधायचं आहे. हे ज्यावेळेला आपल्याला लक्षात येतंय किंवा हेही आपण खुणगाट ज्यावेळेला आपल्या मनाशी बांधून घेतोय, त्यावेळेला मात्र आपण निश्चितपणे काही काळ का होईना मौनाचा आरंभ आणि प्रारंभ करावा. कारण तो खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा समारंभ ठरू शकतो. कारण त्यावेळेला आपली संलग्नता ही सद्गुरूंशी असते, स्वामी समर्थांशी असते आणि ती अतिशय अविर्णनीय, अविस्मरणीय, अनाकलनीय पण अद्भुत अशीच असते. आणि त्यासाठी या मौनाचा आरंभ व्हावा. आपल्याला कळालं की तुम्ही हे का करताय. पण मला एक सांगा, आता समजा आपण मौन करतोय, कोणाशी बोलत नाही, पण मनात विचार येत आहेत. तुम्ही आता म्हणालात की विचार येऊ नयेत. पण साहजिक आहे, जर एखादा व्यक्ती काम करतोय, त्याचं कुटुंब आहे, तर वेगवेगळे विचार येणारच आहे. मग अशा वेळी काय एक्झॅक्टली त्या विचारांना बाजूला करण्यासाठी काय करता? विचारांना थोपवण्याचं आणि थांबवण्याचं कामच मुळी नाम करतं. आणि नामात मन असणं आणि मनात नाम असणं हे ज्यावेळेला आपल्याला साधक म्हणून साध्य होतं, त्यावेळेला आपले हे विकार निर्माण करणारे जे विचार आहेत ना, ते खंडित व्हायला सुरुवात होते. म्हणजे काय तर आपण जर का स्वामींचं नाम जप हा सातत्यानं जर सुरू ठेवला, तर मनामध्ये स्वामी नामाशिवाय दुसरं काही येणारच नाहीये. आणि ते थोपवण्यासाठी आणि थांबवण्यासाठी नामस्मरण हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे, की जो करायला आपण आरंभ केला तर निश्चितपणे आपल्या मनाला आपण शांतता तर प्राप्त करून देऊच शकतो, पण मनातली जी चलबिचल आहे, अस्वस्थता आहे किंवा नैराश्य आहे, ते देखील दूर होण्याच्या दृष्टिकोनातनं ते शक्य होऊ शकतं. तर नाम सुद्धा आपल्या मनात घर करून राहणारच ठरलं पाहिजे. म्हणजे त्या नामाने आपल्या अंतरंगामध्ये जागा अशी काही घेतली पाहिजे. ते इतकं ठसलं पाहिजे, इतकं बसलं पाहिजे आणि ते इतकं असं रुजलेलं असलं पाहिजे, की ते श्वासागणित चालू राहील. आणि श्वासाकडे आपण कधी लक्ष देतो का? तर कधीच लक्ष देत नाही. श्वास आपण मोजत नाही, त्यामुळं नाम देखील मोजायची गरज पडत नाही. तो श्वासाप्रमाणे नाम चालू राहतं. आणि नामामध्ये असताना आणि कामामध्ये असताना, म्हणजे नामात असताना आणि कामात असताना ज्यावेळेला अंतरंगातून नामाचं स्फुरण होतं, त्यावेळेला आपल्याला स्वामी हे तर सद्गुरू म्हणून पाठीशी असतातच, परंतु त्याही बरोबरीनं आपण मानसशास्त्रीय दृष्ट्या जर का बघितलं, तर विचारांना खंडित करण्याचं काम हे निश्चितपणे ते नामच करू शकतं. आणि नाम करे काम असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नाम तर घेतलंच पाहिजे. आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया, की आज प्रत्येक व्यक्ती धावतोय कामासाठी, पैशासाठी, कुटुंबासाठी, पण या धावण्यामध्ये तो जगणं विसरलाय. काय दोन गोष्टी प्रामुख्यानं प्रत्येकानं लक्षात घेणं अत्यंत आणि नितांत गरजेचं आहे. आणि ते काय तर आपलं आयुष्य आणि आपलं जीवन हे भिन्न आहे, हे विभिन्न आहे. आपण जे शरीरानं जगतो ते आयुष्य असतं आणि आयुष्यासाठी धावणं हे क्रमप्राप्त असतं. कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही निर्माण होणाऱ्या गरजा आहेत, त्याची पूर्तता करण्यासाठी शरीराला पळणं हे तर गरजेचंच आहे. पण शरीराचं पळणं जितकं गरजेचं आहे, तितकंच अंतरात्म्याला फळणं हे सुद्धा गरजेचं आहे. कारण जीवन हे अंतरात्म्याचं असतं आणि आयुष्य हे शरीराचं असतं. तर आपण अंतरात्म्याचं जीवन आणि त्या जीवनानुभूतीचा अनुभव हा घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपण त्याची गल्लत आणि गफलत कधी होऊ द्यायची नाही, हे कायम ध्यानात ठेवायचं. आपण म्हणतो ध्यानात आलं का, पण त्याचा खरा अर्थ काय आहे? ध्यान आत आलं का? म्हणजे आपलं ध्यान आत येतच नाही, ते सैरभैर अनेक ठिकाणी फिरत असतं, कारण ते चंचल असतं. आणि चंचलता ही प्रामुख्यानं दोन बाबींमध्ये असल्याचं म्हटलं जातं. एक म्हणजे मन आणि दुसरं म्हणजे मनी. मन आणि मनी दोन्ही चंचल आहे आणि जे चंचल आहे त्याच्याच मागे आपण पळतोय. पण जरी पळत असलो तरी त्याही वेळेला आपण गाफील व्हायचं नाही, आपण सावध व्हायचं, सावज व्हायचं नाही. मग ही सावधानता जी आहे, ही सजगता जी आहे, ती नामाने मिळते, ती स्वामींच्या सेवेने मिळते. आणि ती जर का आपल्याला लक्षात आली, त्याचंच आपल्याला जर का साध्य असल्याचं हे कळून चुकलं,
तर मग आपलं पळणं हे गरजेपुरतं राहतं, गरजेपेक्षा जास्त होत नाही. आणि ते जर का झालं तर आपल्याकडे अत्यंत चांगल्या पद्धतीनं अशी स्वामी साधना आणि सेवा होण्यासाठी वेळ देखील तितकाच उपलब्ध होऊ शकतो. आपल्या गरजा मर्यादित असतील तर निश्चितपणे त्यासाठी पळावा लागणारा वेळ जो आहे तोही मर्यादित असणार आहे. परंतु आपण आपल्या गरजा जर का अपेक्षेपेक्षाही आणि अवास्तव अशा जर वाढवल्या तर आपलं पळणं थांबणार नाहीये. ज्याला आपण इंग्रजीमध्ये एक्सपेक्टेशन्स म्हणतो, आपल्या आयुष्याची एक्सपेक्टेशन्स प्रत्येकाची असतात, पण ती दिवसेंदिवस वाढतच जातात. पण आपलं आयुष्य हे डिझायर्ड प्रमाणे आपण जगायला पाहिजे, त्याची अनुभूती घ्यायला पाहिजे. आणि डिझायर्ड म्हणजे काय, तर अभिप्रेत काय आहे, आणि एक्सपेक्टेड म्हणजे काय, तर अपेक्षित काय आहे. आपल्याला अपेक्षित काय आहे त्यापेक्षा अभिप्रेत काय आहे, की मला असं असावं आणि मला हे हवंच. या दोन्हीतला फरक ज्या वेळेला आपल्या लक्षात येतो त्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं जीवनानुभव घेण्यासाठी अंतरात्म्याचं जे जगणं आहे ते समजून घ्यायला सुरुवात करतो. आणि आपला जो प्रवास आहे तो देहापासून देवापर्यंत होण्याची ती प्रक्रिया एक प्रकारे सुरू होते. आपण खऱ्या अर्थानं मार्गस्थ होतो, नुसते ग्रहस्थ राहत नाही आणि त्रयस्थ म्हणून आपल्या आयुष्याकडे आपण बघतही नाही. कारण आपली जबाबदारी समजून आपण त्या देवाचा धावा करतो, त्या स्वामी रायाला सांगतो की माझ्या जीवनामध्ये आनंदाची प्रचिती मला मिळत राहो, या पलीकडे माझं तुझ्याकडे मागणं काही नाही. हे ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला मला असं वाटतं की आनंदाव्यतिरिक्त जीवनाला दुसरं काहीच लागत नाही. आता लोक तणावामध्ये आहेत आणि तो तणाव घालवण्यासाठी खूप सारे पैसे खर्च करतात ते. बरोबर. पण फक्त स्वामींची सेवा केल्याने तणाव मुक्त कसं होता येईल? आता ह्यात कसं सांगतो मी, कोणतंही अध्यात्म, कोणतंही हे तत्व हे विज्ञानाला धरून आहे. म्हणजे स्वामी साधना आणि स्वामी सेवा इट इटसेल्फ इज अ सायंटिफिक एक्सप्रेशन ऑफ अ स्पिरिच्युअलिटी. सद्गुरूंचं नाम घेणं याच्यामध्ये आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं मगाशी पण म्हटलं की आत्मकेंद्रित होण्याची एक प्रक्रिया आहे आणि ती देखील विज्ञानानं अगदी सिद्ध आणि स्पष्ट झालेली आहे की जर का आपल्याला स्वतःची जाणीव करून घ्यायची असेल, आपल्या अंतरात्म्याची आणि अंतरंगाची जाणीव करून घ्यायची असेल, मी कोण आहे हे जर का समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आत्मकेंद्रित होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आत्मकेंद्रितता ही केवळ साधनेच्या दृष्टिकोनातनं याला मार्गस्थ करण्यासाठी दिशा देणारं एक महत्त्वाचं असं एक कारण आहे किंवा एक घडामोड आहे. आणि त्यासाठी आपण विवंचनेत आहोत, आपण संकटात आहोत, आपण समस्येत आहोत. पण हे सगळं कोणी निर्माण केलं, तर आपल्या अंतर्मनामध्ये निर्माण होणाऱ्या विकारसहित जे निर्माण होतात ते विचार. म्हणजे प्रत्येक समस्या ही आपणच निर्माण करतो आणि मग ती सोडवण्यासाठी आपणच त्यात गुरफटून जातो. आपण कशात गुरफटलेली असतो, तर निर्माण झालेल्या समस्येमध्ये. आपण असं म्हणतो की आपल्याकडे पर्याय काही नव्हता, कारण त्यावेळेला परिस्थितीच तशी होती. परिस्थिती आपोआप निर्माण होते का, तर निश्चित नाही. विज्ञान सुद्धा सांगतं की परिस्थिती निर्माण होण्यामागे विचारच कारणीभूत ठरतात. मग जर का विचारांनाच आपण जर का ड्रेन आउट केलं, आपल्याकडे विचार कुठे तयार होतात असं म्हणतात, तर मेंदूमध्ये, ब्रेनमध्ये. तर ब्रेन आपण वी कीप ऑन ट्रेनिंग द ब्रेन. आपण काय करतो, ब्रेनला ट्रेन करतो, पण कधी ड्रेन करतो का हो. मनामध्ये साचून राहिलेले जे गढूळ आणि अनावश्यक असे विचार आहेत की जे विकारांसहित सामावलेले आहेत, त्यांना कधी आपण मनातनं काढून टाकण्याचा प्रयोगशील प्रयत्न असं करतो का, तर क्वचितच नाही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यासाठी आपण हा पहिल्यांदा विचार करायला हवा की माझं साध्य काय आहे, त्याच्यासाठी साधन काय आहे आणि माझी साधना काय आहे. जे माझं साध्य आहे ती काय आहे, दुसरी तिसरी काही गोष्ट नसून ती साधना हेच साध्य आहे. मग जर का मी त्याच्यासाठी वेळ द्यायला सुरुवात केली तर मी ज्या विचारांमध्ये अडकून पडतो आहे, सातत्याने गुरफटलेलो आहे,
अनेक जणांच्या बाबतीत असं दिसून येतं की व्यवसाय नव्यानं सुरू केला पण अभ्यास पूर्ण केला नाही. अपूर्ण अभ्यासातनं व्यवसायाची सुरुवात केली आणि मग स्वतःच्या कर्तृत्वानं, की जिथं त्यांच्याकडे वक्तृत्व आहे, नेतृत्व आहे, दातृत्व आहे, पितृत्व आहे, सगळं काही आहे, परंतु तरी देखील अभ्यास कमी पडल्यामुळं त्यांच्याकडे बौद्धिक क्षमता असूनही, बुद्धिबळ खेळण्याची क्षमता आणि पात्रता असूनही ते मात्र सापशिडी खेळायला लागतात. याचा अर्थ काय आहे की बुद्धिबळ खेळण्याची क्षमता असूनही सापशिडी खेळणं, याचा अर्थ असा की आपल्या कुवतीप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे आपण जे करणं शक्य होतं आणि जे सहज सुलभ साध्य होतं ते करायचं सोडून आपण नाही त्या गोष्टी करत बसलो आणि त्यामध्ये आपण फसलो. आपण ते करत बसलो पण त्यात फसलो याची जाणीव न होणं हीच एक प्रकारची उणीव असते. आणि ह्या जाणीवांच्या आपल्या उणीवा आहेत किंवा उणीवांच्या जाणीवा आहेत, त्या जर का आपण लक्षात घ्यायला सुरुवात केली तर आपल्या अंतरात्म्याला आपल्याला नेणिवेपर्यंत घेऊन जाणं हे सहज शक्य होऊ शकतं. म्हणजे व्यावसायिक असेल किंवा नोकरदार व्यक्ती असेल किंवा घरकाम करणारी एखादी व्यक्ती असेल, ज्याला होममेकर म्हटलं जातं, अशी एखादी महिला असू शकेल किंवा पुरुष असू शकेल, कोणी असेल, किंवा कदाचित म्हणजे निवृत्त झालेली व्यक्ती असू शकेल. पण ती निवृत्त झालेली व्यक्ती सुद्धा केवळ निवृत्तीनंतरच अध्यात्माला प्रवृत्त व्हायला हवी असं काही नाही आहे. म्हणजे त्यांची सुरुवात ही बालपणापासून देखील केलेली असेल, कारण आपण संसाराला महत्व देतो पण संस्कार मात्र मागे पडतात. आणि आपल्या अंतर्मनावरती, अंतरात्म्यावरती जे संस्कार आपण करू ते मला असं वाटतं की तेच आपल्याला यशदायी आणि फलदायी आणि फलद्रूप हे ठरू शकतात. आणि त्यासाठी आपल्या विवंचनांमधनं सुद्धा, कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक रोगावरती औषध आहेच, प्रत्येक दुखण्यावरती काहीतरी सोल्युशन आहे. इफ देर इज अ प्रॉब्लेम देर इज अ सोल्युशन ॲज वेल. प्रॉब्लेम आहे पण सोल्युशन नाही. त्याचं कारण असं की आपल्या विचारांचं जे पोल्युशन निर्माण झालंय, अंतरंगामध्ये पोल्युशन निर्माण झालंय, त्यामुळं सोल्युशन आपल्याला सापडत नाही. पण ते पोल्युशन दूर करण्यासाठी आणि सोल्युशन प्राप्त करण्यासाठी आपल्याला आज आणि आत्ताच एक रिझोल्युशन करायला हवं. आणि ते रिझोल्युशन काय असायला हवं तर माझ्या विवंचना आणि माझ्या समस्या याला मीच जबाबदार आहे. कारण अनेकदा असं होतं की यश मिळालं की माझ्या स्वतःमुळं आणि अपयश मात्र त्याच्यामुळे मिळालं, त्याच्यामुळे मिळालं, तिच्यामुळे मिळालं, तो असं म्हणाला, यांनी असं सांगितलं. असं चालत नाही. कारण त्याच्यामध्ये आपण तिथं आपल्याला विसरून चालत नाही की जे घडतं ते आपल्याच विचारांमुळे घडतं, आपल्याच वर्तनांमुळे घडतं आणि आपल्याच व्यवहारांमुळे घडतं. तर विचार आणि वर्तन आणि व्यवहार ह्या तीन बाबी ज्या आहेत याच केवळ आपल्या आयुष्याला कारणीभूत आणि जबाबदार ठरत असतात. याचं आपल्याला गांभीर्यानं, विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक ध्यानात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर स्वामींची सेवा ही रोज मंदिरात जाऊन केलीच पाहिजे असं आहे का घरून सुद्धा त्याला काही ऑप्शन्स आहेत? आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की देह देवाचं मंदिर, म्हणजे आपल्या अंतरंगामध्येच स्वामीचं स्थान आहे आणि असंच आपलं अधिष्ठान आहे. असं जर का आपल्याला एकदा का लक्षात आलं की मग ज्या जागेवरती आपण बसलेलो आहोत तिथे फक्त जागं राहणं गरजेचं आहे. पण ज्या जागेवर बसलेलो आहोत त्या जागेवर देखील सद्गुरूंना आळवणी घालणं, त्यांना बोलवणं, त्यांना आपण हाक मारणं, ती हाक आपली त्यांच्यापर्यंत पोहोचते. कारण ती अंतरात्म्यातनं, अंतरंगातनं निघालेली असते आणि ती स्वामींपर्यंत पोहोचते. याच्यासाठी अत्यंत चांगला उपाय म्हणजे मानसपूजा. म्हणजे आपण जसं म्हटलात की देवळात जाण्याची गरज आहे का, तर कदाचित प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्तीला ते साध्य होईलच असं नाही. त्याच्या मागची अनेक कारणं असू शकतील. पण त्याही बरोबरीनं आपण जर काही आपल्याकडे साधन नाही आहे, आपल्याकडे ती सोय नाही आहे आणि आपल्याला ती शक्यता नाही आहे, अशा वेळेला आपण हतबल होण्याची काही गरज नाही आहे किंवा त्याचं काही कारण नाही. पण बसल्या जागेवर देखील आपण ध्यानस्थ राहिलो, डोळे मिटवून घेतले, शांतपणे आपण चित्त जर का आपण स्वामींच्याच मूर्तीकडे केंद्रित केलं
स्वामींचं चरण, त्या चरणाशी शरण येणं आणि त्याचं स्मरण करणं, एवढंच जरी आपण करू शकलो तरी देखील ती सेवा ही स्वामींपर्यंत निश्चितपणे पोहोचते. आपल्याला माहिती आहे की आपल्याला शालेय शिक्षणामध्ये देखील विद्यार्थी हुशार कोण आहेत हे शिक्षकांना माहीत असतं आणि शिक्षक कसे आहेत हेही त्या हुशार विद्यार्थ्यांना माहीत असतं. तसंच स्वामी सेवेमध्ये सुद्धा स्वामी माऊलींना हे माहीत असतं की आपला साधक कोण आहे आणि आपल्याला कोण हाक मारतोय, आपल्याला कोण बोलवतोय. त्यामुळे त्याच्या हाकेला हजर राहणं हे निश्चितपणे अनुभूती देणारं ठरतं. ओके ओके ओके. तर मानस पूजा हा अत्यंत प्रभावी असा एक त्यातला उपाय आहे आपल्या प्रश्नाला अनुसरून, की जिथे प्रत्येक वेळेला मंदिरामध्ये जाणं शक्य होईलच असं नाही, पण ते न जाता देखील जर शक्य नाही झालं, गेलं तर स्थान महत्व आणि महात्म्य असतंच. परंतु जर नाही शक्य झालं काही कारणाने, तर बसल्या जागेवर देखील आपण स्वामींच्या नामस्मरणातून आणि त्यांच्या मानसपूजेतून आपली साधना ही संपन्न करू शकतो. आता साधनेसाठी जसा मंदिराचा विषय येतो तसाच पुन्हा वेळेचा सुद्धा काही वेळेला विषय येतो, की ही साधना कधी व्हायला हवी, जसं मंदिरामध्ये कोणत्या वेळेला जावं हे जसं म्हटलं जातं, जसं सुचिरभूत होऊन आपण मंदिरामध्ये जातो, षोडशोपचार पूजा करतो, तसंच घरामध्ये देखील आपण कोणत्याही वेळेला कोणत्याही ठिकाणी तिथं पावित्र्य हा विषय नसतो. कारण मानस पूजा करण्यासाठी आपण एका जागेवरती फक्त सुखावह असं आसन असावं, शांतपणे मांडी घालून जमिनीवरती आसन खाली घेऊन बसावं, दोन्ही हात आणि त्या हातांची अशी मुद्रा करावी, ती मांडीवरती ठेवावी, गुडघ्यांवर ठेवावी आणि डोळे मिटून शांतपणे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ इतपत असा जरी आपण नामजप केला, नामघोष केला, तरी आपली साधना ही फलद्रूप ठरू शकते, हे निश्चित. आता हे झालं की जी लोक घरी आहेत, पण आता आपण बघतोय की रोज लोक कामाला जात आहेत, सकाळी 9 ते संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत जॉब असतो. मग अशा लोकांना ज्यावेळेस ते काम करतायत, काम करता करता नामस्मरण करणं किंवा त्यातून स्वामींची सेवा करणं हे कसं शक्य होऊ शकतं? आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की आपण नेहमी असं म्हणतो की आपल्याला 2 मन आहेत. एक मन म्हणतं हे असं कर, दुसरं मन म्हणतं असं करू नकोस. याचा अर्थ आपल्याला आपण त्याचा अनुभव घेतो की आपल्याला 2 मनं आहेत. बरोबर. मग त्या 2 मनांपैकी एका मनाला आपण करत असलेल्या कामासाठी उपयोगात आणायचं आणि दुसरं जे मन आहे ते मन स्वामींच्या नामस्मरणासाठी आपण उपयोगात आणायचं, त्याचा आनंद घ्यायचा. म्हणजे एकाच वेळेला दोनही गोष्टी शक्य होतात. जसं आपल्याला सुरुवातीला मी म्हटलं की आपण श्वास घेत असताना तो घेतोय का हे बघण्याची, चाचपण्याची आपल्याला जरुरी नसते. ती साहजिकच होतं, नैसर्गिकच होतं. तसंच नामस्मरण हे देखील एकदा स्वामी नामाची सुरुवात झाली की काम करताना, मग बसमधनं प्रवास करतोय, आपण गाडीतनं कुठेतरी ड्राईव्ह करत लॉंग ड्राईव्हला चाललेलो आहोत, कदाचित कामाच्या ठिकाणी अगदी व्यापामध्ये आहोत, परंतु त्यावेळेला आपल्याला स्वतंत्र असा वेळ मिळत नाहीये, किंवा काही वेळेला आपण आपल्या जेवणाच्या सुटीत सुद्धा जो काही आपल्याला 10 मिनिटं 15 मिनिटं वेळ मिळतो, त्यातली अवघी 5 मिनिटं सुद्धा आपल्याला त्याच्यासाठी राखीव ठेवता येऊ शकतील आणि स्वामींचं नाव घेता येईल. स्वामींना असं काही अभिप्रेत नाही आहे की तुम्ही अमुक वेळेलाच नाम घ्या. कोणतीही वेळ ही स्वामींना आळवण्याची आहे. कोणत्याही क्षणी जर का स्वामींना आपण हाक मारली तर तो क्षण स्वामी आपला विलक्षण ठरवतात, विलक्षण करतात. आता हे कळालं की आपण काम करताना सुद्धा कसं नामस्मरण केलं पाहिजे. आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये जो असतो तो अहंकार. हो. मग स्वामी सेवेने अहंकार खरंच जातो का? आता स्वामींच्या नावातच मी आहे, स्वामी, आणि अहंकाराची सुरुवातच मी पासून होते. मग जे काही करतोय ते मी करतोय असं म्हणायच्या ऐवजी स्वामी करतायत, म्हणजे त्याला फक्त एकच अक्षर जोडायचं आहे, स्वा. आणि हा मी जो आहे त्याला स्वाहा करायचा आहे, म्हणजे त्याला आहुती द्यायची आहे. तो अहंकार जो आहे तो गाळून टाकायचा आहे, तो जाळून टाकायचा आहे, तो गळून गेला पाहिजे. कारण शिल्लक काय राहत आहे तर मी शिल्लक राहतो. काही जरी झालं तरी मी केलं.
जे काही झालं ते माझ्यामुळे झालं. पण कर्ता, कर्म आणि क्रियापद या तिन्हीमध्ये मी नाही तर आम्ही, आणि आम्ही म्हणजे कोण, तर मी आणि स्वामी, असं ज्यावेळेला सुरू होतं त्यावेळेला अहंकाराला कुठं त्याचा लवलेशही शिल्लक राहत नाही. फक्त तो अंतरी असणारा भाव महत्वाचा आहे. तो स्वभाव जरी असला तरी अभाव निर्माण करणारा आहे. त्यातनं प्रभाव पडत नाही आणि आपला निभाव सुद्धा लागत नाही. पण जर का आपण स्वामी सर्व काही करत आहेत असं जर का आपण सदा सर्व काळ आणि सर्वत्र जर असं आपण म्हटलं तर ते त्यातनं एकच गोष्ट प्रतीत होते आणि प्रचित होते, ती म्हणजे काय, तर आपलं समर्पण. कारण समर्पण जोपर्यंत आपण करत नाही, आणि समर्पण या शब्दाचा अर्थ काय आहे, समअर्पण. म्हणजे आपण जितकं काही सरेंडर करतो आहोत, आपण जितके समर्पित भावनेतनं साधना करत आहोत, तितकंच स्वामी देखील आपल्याला सांभाळ आपला करत आहेत आणि ह्याची रोकडी प्रचिती मिळाल्याशिवाय राहत नाही. इथं श्रद्धा हा विषय नसतो, इथं विश्वास असायलाच हवा असंही नाही. कारण स्वामींच्या साधनेत आणि सेवेत स्वामी रोकडी प्रचितीच देतात आणि त्या प्रचितीतनंच आपल्याला लक्षात येतं. आणि ज्यावेळेला आपण नामस्मरण सुरू करतो, ज्यावेळेला ते नामच घ्यायला सुरुवात करतो, त्यावेळेला हळूहळू हळूहळू हळू आपल्यातला मी जो आहे ना, तो मुळी गळून पडायला लागतो. आपला अहमभावच मुळी त्यामधनं संपून जातो आणि त्यातला अहम संपला की शिल्लक राहतो तो भाव. अहम संपला की शिल्लक राहतो तो भाव, आणि तो भावच मगाशी मी म्हटलं तसं आपला निभाव लावू शकतो. आणि हे स्वामीच करू जाणे. काही लोकांना असा प्रश्न पडेल की ठीक आहे, स्वामी समर्थ आहेत, आम्ही मंदिर जातो, पाया पडतो, पण आम्ही नामस्मरण करत नाही. देवळात जाऊन मी दर्शनही घेतोय, स्वामींची सेवाही करतोय, पण नामस्मरण काही माझ्याकडून होत नाही. तर ह्या सगळ्यासाठी आपण सुरुवातीला जे मी म्हटलं की ह्यासाठी आपल्याला नियम आणि संयम ह्या बाबींचा विचार अत्यंत खोल आणि सखोल करायला हवाय. खोल आणि सखोल का? कारण नियम काय आहे, तर देवळात जाणं. बरोबर. पण संयम काय आहे, तर मनात कोणतेही विचार न आणता नामस्मरण चालू ठेवणं. हा संयमाचाच एक भाग आहे. आणि ह्या संयमी जीवनानुभूतीमध्ये आपल्याला स्वामींचा साक्षात्कार घडल्याशिवाय राहत नाही. आता तो साक्षात्कार म्हणजे नेमकं काय आहे, तर आपल्याला भेटणारी मंडळी ही स्वामी साधनेत आणि सेवेत असल्याचं लक्षात येतं. जसं मी स्वामी साधनेत आणि सेवेत आहे, आपल्यापाशी आलो आणि मला आज कळलं की आपणही स्वामींच्या साधनेमध्ये आणि सेवेमध्ये आहात. याचा अर्थच काय आहे की स्वामी हा सुद्धा एक प्रकारे चमत्कारच घडवतात. स्वामी सर्व साधकांना, त्यांच्या सेवकांना कुठे ना कुठेतरी एकत्रित आणतात आणि त्यांना समाधान देण्याचा, त्यांना आनंद प्राप्त होईल अशा दृष्टिकोनातनं त्याचं नियोजन करतात. आणि हेच मला असं वाटतं की ही रोकडीच प्रचिती आहे. हा म्हणजेच चमत्कार आहे. चमत्कार म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही. चमत्कार म्हणजे जादूची कांडी फिरवली आणि काहीतरी वेगळंच घडून आलं असं नाही आहे. तर चमत्कार म्हणजे काय आहे की ज्या गोष्टी आपण कल्पिल्या नाही, ज्या गोष्टींचा आपण विचारही केला नाही, ज्या आपल्याला अभिप्रेतही नाही, त्या आपल्या आयुष्यात घडायला लागल्या. मी आपल्यापर्यंत स्टुडिओत येताना मी विचार करत होतो की मला ऑटो मिळेल का, मला उबर मिळेल का. मला लगेचच वाहन उपलब्ध झालं. मी आपल्यापर्यंत आलो. सापडायला काही अडचण झाली का, तर अजिबात सापडायला अडचण झाली नाही. मी अतिशय योग्य तऱ्हेनं इथं आलो. याचा अर्थच मुळे हा आहे की हे सगळे दुसरे तिसरे काही नसून स्वामींचेच चमत्कार आहेत. आणि हे चमत्कार हे निश्चितपणे आपल्या साधनेचंच एक फलद्रूप झालेलं असं मला असं वाटतं की एक माध्यम आहे किंवा ती एक प्रचिती आहे. आणि खऱ्या अर्थानं आनंद प्राप्तीचा एक वेगळा काय म्हणता येईल त्याला, प्रसादच आहे तो स्वामींचा. एक प्रकारे आनंद प्राप्तीचा प्रसादच आहे आणि तो स्वामी सातत्याने देत राहतात. यशप्राप्ती सतत मिळत राहते. पीपल स्टॉप एक्सपेक्टिंग अँड स्टार्ट रिस्पेक्टिंग. म्हणजे लोक आपल्याकडनं काही अपेक्षा करण्यापेक्षा आपल्याला सन्मानानं वागणूक देतात, आपल्याशी सुखसंवाद आणि सुसंवाद साधायला लागतात. हा सुद्धा एक प्रकारचा चमत्कारच असो.
पण हे सगळं का घडतं बरं, हाही एक विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, की तो कुठल्याही साधकानं विसरून चालणार नाही. कारण का तर हे जे काही मिळत असतं ते आपल्याला नाही, तर आपल्या स्वामींना मिळत असतं. आणि कारण का, तर स्वामी म्हणतात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." म्हणजे स्वामी आपल्या पाठीशी असल्यामुळं जो रिस्पेक्ट मिळतोय तो स्वामींना मिळतोय. जो रस्ता मोकळा मिळतोय तो स्वामींना मिळतोय. जे काही लोकं आपल्याशी संवाद साधतायत, ते आपल्याशी नाही तर स्वामींशी साधतायत. पण आपण स्वामींच्या पुढ्यात आहोत किंवा स्वामी आपल्या पाठीशी आहेत. म्हणून आपल्याला असं वाटत असतं, की हे सगळं आपल्याला प्राप्त होत आहे. पण खरं तर ती प्राप्ती त्यांच्यासाठी आहे, पण त्याचा आपल्यालाही निश्चितपणे कृपावृष्टीच्या दृष्टिकोनातनं चांगला उपयोग होतो. नक्की. आणि हे एक प्रकारे चमत्काराचंच स्वरूप आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्ही आत्ता मंत्र म्हणालात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." हा जो मंत्र आहे तो सगळ्यांना चार्ज करणारा आहे. जरा त्या मंत्राविषयी जरा सांगा ना? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ काय, की जिसका कोई नहीं होता, उसका खुदा. स्वामी होता है. म्हणजे ज्याचं कोणी नाही आहे त्याचे स्वामी आहेत, हे त्याला आश्वस्त करतायत आणि त्याची अस्वस्थता दूर करतायत. म्हणजे मानसिक एकलेपणा जर दूर व्हावा, हे आपली व्यक्तिगत इच्छा असते, त्यावेळेला स्वामींचा धावा करायचा आणि तो जर का केलास तर त्यावेळेला स्वामींचं हे वचन आहे, हे वचन आहे. त्यांनी हे वचन दिलेलं आहे, की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यामध्येच सर्व काही सामावलेलं आहे. आपण म्हणतो कोणी कोणाचं नाही आहे. काही प्रमाणात तसं एखाद्याच्या आयुष्यात घडतही असेल. पण म्हणून त्याचं कोणीच नाहीये का? तर नाहीये, स्वामी आहेत. कारण ते म्हणतायत, "अरे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाकी कोणी नसलं तरी काळजी करू नकोस, पण मी आहे." बरोबर. आणि हा त्यांचा मी म्हणजे काय आहे, तर अख्खं ब्रह्मांड. आणि ब्रह्मांडाचे जे नायक आहेत, ते राजाधिराज आपल्या जर का पाठीशी असतील, तर मला असं वाटतं की आपल्याला बाकी काहीही नाही मिळालं तरी सुद्धा चालेल. कारण साक्षात स्वामीच आपल्या पाठीशी आहेत. बरोबर. आपले अनुभव आपल्या गाठीशी आहेत. मग वयाच्या 60शी जरी आपण पोहोचलो तरी स्वामी पाठीशी असल्यामुळं आपल्याला खंत करायची, दुःख करायची अजिबात गरज नाही. ज्यावेळेला मानसिक एकलेपणा जाणवतो, हं. त्यावेळेला आपल्याला थकवा येतो. बरोबर. आपण शरीराने जरी थकलेले नसलो तरी मनानं असं गळचेपी झाल्यासारखी वाटते. बरोबर आहे. आपल्याला एकटेपणा हा मानसिक पातळीवर जाणवायला लागतो आणि असं वाटतं, अरे माझं कोणीच नाही का, हं. माझ्याच बाबतीत का, हे बाकीच्यांचं सगळं चांगलं होतं पण माझं मात्र होत नाही. हं. मग हे माझ्याच बाबतीत का, हा जो प्रश्न अनेकांच्या बाबतीत पडतो, ते प्रत्येकालाच असं वाटत असतं. लाखो करोडो लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की माझ्याच बाबतीत का. बरोबर आहे. तर असं नसतं. सगळ्यांच्याच बाबतीत सगळ्या घडामोडी आणि घटना घडतच असतात. फक्त आपण कसं बघतो त्या घटनेकडे आणि घडामोडीकडे, तेही तितकंच गरजेचं आहे. परंतु जर आपली समर्पित भावना असली, अंतर्हित जर स्वामींविषयीचा भाव कायम प्रकट होत असला, हां. तर आपल्याला चिंता करण्याचं कारणच नाही. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ह्या प्रत्येक शब्दामध्ये अत्यंत समर्पक अशी उत्तरं आपल्याला सापडतात, की भिवू नकोस. पहिल्यांदा घाबरणं थांबव. हं. बरोबर. मी तुझ्या पाठीशी आहे. मी असल्यावर तुला काय काळजी आहे? आणि पाठीशी आहे म्हटल्यानंतर चिंता करायचं कारणच नाही. कारण लहानपणापासून आपल्याला नेहमी माहिती आहे, की कोणी ना कोणीतरी आपल्या पाठीशी असतात. हं. बालपणी आपले आई-वडील पाठीशी असतात. बरोबर. थोडंसं मोठं झालं, की कदाचित आपले सवंगडी, आपले मित्रपरिवार हा आपल्या पाठीशी असतो. त्यानंतर मग विवाह होतो. मग विवाहानंतर पत्नीबरोबर पती आणि पतीबरोबर पत्नी पाठीशी असते. ती आपल्या सोबतीला असते. त्यानंतरही मुलं आपल्या पाठीशी असतात. म्हणजे आपल्या जर का लौकिक आयुष्याचा आपण विचार केला, तर प्रत्येकजण कोणी ना कोणीतरी आपल्या ज्यावेळेला आपल्याला त्याची गरज आहे, अशा वेळेला आपल्या आयुष्यात आपल्या पाठीशी असतात, आपल्या बरोबर. सोबत असतात, आपल्याला त्यांची साथ असते. हे मनोधैर्य ज्यामुळं प्राप्त होतं, तो म्हणजे हा आश्वस्त करणारा, स्वामींचं वचन देणारा असा हा मंत्र आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि मंत्रमुग्ध करणारा असा तो आहे. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मी त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आहे.
स्वामींची सेवा करणं किंवा ध्यान करणं ह्या दोन्हीपैकी ताण कमी करण्यासाठी कुठलं हेल्पफुल राहील? एक म्हणजे सेवा म्हटलं तर त्यामध्ये परमार्थ येतो हं. आणि साधना म्हटलं तर त्यामध्ये अध्यात्म येतं. हं. आणि परमार्थ आणि अध्यात्म या आपल्याला असं वाटतं की समांतर आहेत आणि काही प्रकारे तारक आहेत आणि स्वामींच्या तारक मंत्रात देखील त्याचा उल्लेख आहे. हं. आणि त्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर आपण ज्यावेळेला सेवा करतो त्यावेळेला तिथं आपलं तन हे संलग्न झालेलं असतं. म्हणजे शरीरानं आपण स्वामींच्या देवळात जातोय, तिथे त्याची पूजा करतोय, तिथे बरोबर. स्वच्छता करतोय, पूजा अर्चा करतोय, विधिवत पूजा असेल किंवा आणि कोणत्याही प्रकारे असेल. पण हे जे काही करतोय ती झाली स्वामींची सेवा. हं. पण ज्यावेळेला आपण साधना म्हणतोय त्यावेळेला त्या साधनेला आपल्या नामस्मरणाव्यतिरिक्त, आपल्या चिंतनाव्यतिरिक्त दुसरं कोणतंही साधन असण्याची गरजच नाहीये आणि तो भाग खरं तर अध्यात्माचा आहे. ओके. आणि अध्यात्माचं का आहे त्याचं कारण मीची ओळख तिथे होते. हं. मी कोण आहे तर मी स्वामी सेवक आहे, मी स्वामी साधक आहे आणि ती अंतरात्म्याची ओळख आहे. आणि तो अंतरात्मा म्हणजे कोण आहे तर परमात्म्याचा एक लघु अंश आहे आणि तो अंश आहे हेच स्वामी सांगतायत की तोच खरं तुझ्या जीवनाचा सारांश आहे. ओके. स्वामी काय सांगतायत की अंतरात्मा तुझ्या आयुष्यातला तोच खरं तर तुझा अंश आहे, माझा अंश आहे, परमात्म्याचा अंश आहे आणि तोच खरं तुझ्या आयुष्याचा सारांश आहे. आणि त्यामुळं आपण ज्यावेळेला अध्यात्म म्हणतो त्यावेळेला साधना ही आपण निश्चितपणे ध्यानाच्या माध्यमातनं, जपाच्या माध्यमातनं, नामाच्या माध्यमातनं करू शकतो. परंतु जेव्हा आपण सेवा म्हणतो त्यावेळेला मग मंदिरात गेलो, तिथे झाडलोट केली आहे, तिथे आपण स्वच्छता केली आहे किंवा मे बी स्वामींच्या वस्त्राची काही सेवा केली आहे आपण किंवा हार तयार करून घेतला आणि तो स्वामींना अर्पण करायचा म्हणून पुजारींकडे दिला वगैरे. अशा स्वरूपाच्या ज्या गोष्टी घडतात की जिथं तनाचा संबंध आहे तिथे आपल्याला ती सेवा म्हटली जाते आणि जिथे मनाचा संबंध आहे तिथे ते अध्यात्म म्हटलं जातं आणि म्हणजेच ती साधना म्हटली जाते. आणि या दृष्टिकोनातनं मला असं वाटतं की सेवा करोत किंवा साधना करो ते शेवटी सगळं काही पोहोचतं ते स्वामींच्या चरणाशीच. आणि सद्गुरूंचं चरण, सद्गुरूंच्या चरणाचं स्मरण आणि त्या जागी शरण जाणं हे निश्चितपणे आपलं मरण सुद्धा दूर ठेवू शकतं. आणि तो समर्पित भाव जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. जसं आपण सेवा करतोय तर ती मिळणारी दिव्य ऊर्जा जी आहे आणि ती जी शांती आहे ही वैज्ञानिक दृष्ट्या कशी समजावून सांगता येईल? मग अशी जसं आपण सुरुवातीला म्हटलं की एकलेपणा आपल्याला जाणवतो त्यावेळेला आपल्याला मानसिक बरोबरीनं शारीरिक सुद्धा थकवा जाणवतो. हां. कारण ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध हा थेट आपल्या अंतर्मनाशीच असतो. हं. खरं तर मला नेहमी आश्चर्य वाटतं की मन जे दिसतच नाही हां. पण असत नाही का? असतं. पण दिसतं का? तर नाही दिसत. आपण मनाचा विचार करतो, तनाचा विचार करतो, धनाचा विचार करतो, पण अंतरात्म्याचा विचार करत नाही. आणि अंतरात्म्याचा विचार करणं जितकं गरजेचं आहे तितकं खरं सांगायचं तर स्वामी सेवेचा सुद्धा विचार करायला हवा. आणि तो करत असताना आपण मनाला दूर ठेवणं. मी नेहमी असं म्हणतो की माइंड इज अ डिफरंट काइंड. So we need to be little blind about mind because mind doesn't have any existence. There are only two things which are in existence. One is our soul and another is body. Soul is here and body is seen. Soul can be experienced. पण ज्यावेळेला अंतरात्म्याचा विचार करतो की ज्याची कनेक्टिव्हिटी परमात्म्याशी आहे, स्वामी समर्थांशी आहे, त्याचं सममिलन होत आहे, ते खरं तर सममिलन आहे म्हणूनच संमेलन आहे. कारण स्वामी सुद्धा आपल्याशी जोडलेले आहेत, आपण स्वामींशी जोडलेले आहोत. आणि हे होत असताना मगाशी आपण जे म्हटलात की देहानं थकवा जाणवणं हे स्वाभाविक आहे. कारण मनाने तो ज्यावेळेला जाणवतो त्यावेळेला मनाचा थेट संदर्भ आणि संबंध हा देहाशी येतो, तनाशी येतो आणि नंतर तो धनाशी येतो. त्यामुळे मन, तन आणि धन हे क्रम अत्यंत महत्त्वाचे असतात.
मनाला जर का आपण सांभाळलं तर तन याची वेगळी काळजी घ्यावी लागत नाही आणि धन हे तर टिकूनच राहतं. पण हे करण्यासाठी मुळातच आपल्याला साधनेत राहणं, स्वामींच्या सेवेत राहणं, सेवेत राहा किंवा साधनेत राहा, साध्य एकच आहे, ते म्हणजे काय, स्वामींचा कृपा आशीर्वाद. कारण स्वामींचा कृपा आशीर्वाद ज्यावेळेला मिळतो त्यावेळेला मला असं वाटतं मिळणारा आनंद हा इतरत्र कुठेही मिळत नाही. म्हणजे आनंद ज्याला आपण इंग्रजीत जॉय म्हणतो, तर विदाऊट जॉय वी कॅनॉट एन्जॉय, अँड जॉय इज द ओनली आस्पेक्ट विच कॅनॉट बी बॉट, इट हॅज टू बी ब्रॉट. आपल्याला आनंदाची प्राप्ती होणं गरजेचं आहे, कारण तो विकत कुठेच मिळत नाही हो, कुठेच मिळत नाही. साधनेतनं आणि सेवेतनंच प्राप्त करायचं आहे. त्यामुळं ज्यांना शक्य आहे त्यांनी सेवा करावी, ज्यांना शक्य आहे त्यांनी साधना करावी. कोणी काय करावं हे व्यक्ती सापेक्ष आहे. त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या सवडीनुसार ते निवड करू शकतात. आता आपण रोजच्या आयुष्यामध्ये स्वामींची सेवा आणायची, रोज आपण घरात काम करत असतो, जसं महिला असतील, मग ती सेवा आपण कशी आणू शकतो आणि त्याचा जो परिणाम आहे साधारण कधीपर्यंत दिसायला लागतो? बरोबर. नाही, स्वामी सेवेला आपण सुरुवातीला जसं म्हटलं तसं काळ वेळ याचं काही बंधन नाही आणि मर्यादा तर अजिबातच नाही. जेवढी अमर्याद सेवा आपल्याकडनं होईल, साधना आपल्याकडनं होईल, तेवढं त्याचं फलित हे आपल्याला प्राप्त होणार आहे. कामात व्यग्र असणाऱ्या आणि व्यस्त असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते काम भले कोणतंही असेल, मग ती जसं आपण म्हटलात तसं गृहिणी असू शकेल किंवा एखादा ऑफिसमध्ये काम करणारा चाकरमानी असू शकेल किंवा स्वतःच्या व्यवसायात कार्यमग्न असणारी एखादी व्यक्ती असू शकेल, उद्योजक असू शकेल. पण ह्या सर्वांसाठी ज्यावेळेला आपण नामाचा सुरुवातीला उल्लेख केला, तसं जर सातत्यानं नामस्मरण चालू ठेवलं, अलीकडच्या काळात आपल्याला माहिती आहे की कित्येक वेळेला आपण यूट्यूबच्या माध्यमातनं किंवा मोबाईलच्या माध्यमातनं काही स्वामींचे इवन मंत्रसुद्धा जर का डाउनलोड करून ठेवले आणि मोबाईलवरती काम चालू असताना एकीकडे ते चालू ठेवले आणि ते नुसते ऐकायचे आहेत का, तर श्रवण भक्ती करायची नाही आहे, तर केवळ ऐकायचं नाही तर आपल्या मुखावाटे ते नाम देखील उच्चारण त्याचं होणं हे महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेला नामाचं उच्चारण आपल्या वाणीतून होतं त्यावेळेला ते अंतरंगी भिनलेलं असतं आणि त्याच वेळेला ते मुखावाटे बाहेर पडतं. त्यामुळे कार्यमग्न असणाऱ्या प्रत्येकानं हे करणं सहज शक्य आहे आणि ते साध्य होऊ शकतं. त्याच्यासाठी काम कोणतं करत आहात याला देखील काही बंधन आणि मर्यादा नाहीत. निश्चितपणे कोणतंही काम करत आहात, आपण समजा एखादी महिला सकाळी उठल्यानंतर घरामध्ये काय केर फरशी करते, झाडून काढते, पण एकीकडे प्रत्येक झाडूच्या फटक्याला स्वामींचं नाव घेतलं, काय त्यातनं स्वामी हा जगातला कचराच काढायचं काम करतायत, तुम्ही घरातला कचरा काढायचं काम करताय. म्हणजे शेवटी काय आहे की त्या कचऱ्यातनं जी नकारात्मकता आहे ती स्वामींच्या नावाबरोबरीनं बाहेर पडतीये. एकीकडे नाव घेतलं जात आहे कारण ती अंतरंगी स्वच्छता होतीये, इनर क्लिन्झिंग. बरोबर. म्हणजे इनर क्लिन्झिंग जसं होत आहे तसं घराची स्वच्छता हा देखील एकीकडे ते होणं शक्य होऊ शकतं आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की कोणतंही काम करत असताना नाम हे चालूच राहिलं पाहिजे. जिथे काम आहे तिथे नाम आहे. म्हणजे काम आणि नाम या जर का एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं तर आपली ती दीर्घता जेवढी वाढत जाईल तेवढी ती त्या नाण्याची तिसरी बाजू असेल, म्हणजे ती नाण्याची जाडी असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण त्याचं आता फळ काय मिळेल हा विचार स्वाभाविकच प्रत्येकाच्या मनामध्ये येतो की मी हे करतोय खरं, पण मला ह्याचं फळ कधी मिळणार किंवा ह्या साधनेचा आणि सेवेचा मला लाभ कधी मिळणार. आपण लाभार्थी व्हायला हरकत नसते. लाभ प्राप्त झाला तर प्रत्येकाला हवा, यात काही गैर नाही, पण लोभ असू नये. म्हणजे काय तर स्वामींचं नाव घेताना काहीतरी मिळालंच पाहिजे म्हणून नाव न घेता नाव घेत राहायचं, त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि कधी मिळतं तर इन्स्टंटली मिळतं. नाम जर सारखं घेतलं, नाम जर का सारखं घेत राहिलो आपण तर ते कॉन्स्टंटली मिळतं. त्याच्यासाठी स्वामी काय किंवा कोणी काय कुठलाही स्टंट करत नाही. म्हणजे इन्स्टंट मिळतं.
साधनेत राहिल्याने, सेवेत राहिल्याने कॉन्स्टंट मिळतं. याच्यासाठी फक्त कुठलाही स्टंट करायचा नाही की मी स्वामींची साधना करतोय, मी नामस्मरण करतोय, परत तिथे मीपणा येऊ न देणं हेही तितकंच गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. पण ती फलद्रूप होते साधना एवढं निश्चित. आणि त्याची प्रचिती आपल्याला तातडीनं लगेचच, ज्याला मी सुरुवातीला पण म्हटलं रोकडी प्रचिती, ती रोकडी प्रचिती म्हणजे काय आहे की साधना करा की लगेचच त्याचा तुम्हाला अनुभूतीच्या माध्यमातनं त्या आनंदाच्या भाग जो काही आहे आयुष्यातला, जीवनातला, तो तुम्हाला लगेचच जाणवायला लागेल. आणि हे लगेचच जाणवायला लागतं. कारण का तर आपली एकाग्रता त्यातनं वाढलेली असते. आपली कामातली एकाग्रता वाढते. एखाद्या चाकरमानी ज्यावेळेला ऑफिसमध्ये काम करतो त्यावेळेला तो स्वामी त्याच्या पाठीशी आहेत ही दृढ निष्ठा त्याच्या अंतरंगी ठसलेली आहे, तो विश्वास आहे, ती अनुभूती आहे म्हटल्यानंतर त्याचे रिझल्ट्स हे चांगलेच आहेत. कारण त्याची इंटेन्शन्स चांगली आहेत. व्हेन इंटेन्शन्स आर गुड, रिझल्ट्स आर बाउंड टू बी गुड. अँड व्हेन इंटेन्शन्स आर गुड, यू आर नेव्हर इन टेन्शन्स. तुमची इंटेन्शन्स चांगली असतील तर तुम्ही टेन्शन्समध्ये कधीच असणार नाही आहेत. कारण टेन्शन्स यायचं कारणच राहत नाही. तुम्ही नामस्मरण करता आहात, त्याची प्रचिती येते, तुमची एकाग्रता वाढतीये, तुमचा आत्मकेंद्रित होण्याचा जो काय भाव आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यानं तुमची भाववृत्ती जी आहे ती प्रकट होतीये, भावचित्ती ज्या आहेत त्या जागृत होत आहेत आणि भावचित्त हे सक्रिय होत आहे. आणि त्यामध्ये काय होतं की या भावस्मृती ज्या जागवल्या जातात त्या कोणाच्या असतात तर स्वामीमय झालेल्या असतात. आणि ज्या वेळेला स्वामीमय होऊन त्या भावचित्ती सक्रिय होतात त्यावेळेला मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं तो भावार्थ असतो. कारण त्यात खरंच काहीतरी सार्थ करणारं असा अर्थ सामावलेला आहे की जो आपल्याला समर्थ करतो. आणि आपल्याला समर्थ कोण करतं तर स्वामी समर्थच समर्थ करतात. स्वामी समर्थच आपल्याला समर्थ करतात. आणि त्यासाठी आपण त्याचा रिझल्ट काय येणार आहे आणि किती दिवसात येणार आहे आपण आकड्यांमध्ये आणि त्या वेळेच्या आकड्यांमध्ये न अडकता, दिवसांच्या आकड्यामध्ये न अडकता आपण, मला असं वाटतं, कारण आकड्यांमध्ये ग्रामर नसतं तर ग्लॅमर असतं. पण स्वामींच्या नामामध्ये ग्रामर आहे तर आपण ग्लॅमरपेक्षा ग्रामरला महत्त्व द्यावं. आपण इव्हेंट न समजता तो प्रिव्हेंट केल्याचं लक्षात घ्यावं. आणि त्या अनुषंगानं जर मला असं वाटतं साधना झाली तर ती फलद्रूप निश्चितपणे होते. आपल्या अडीअडचणी ज्या आपल्याला वाटतात त्या खऱ्या अर्थानं आपल्याला योग्य दिशा दाखवायला लागतात आणि यशप्राप्तीच्या योग्य मार्गाचं दर्शन व्हायला लागतं की जे मुळात आपल्याला अभिप्रेत आहे. पण आता सध्या या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी बाजार होतोय असं दिसतंय बऱ्यापैकी लोकांना. म्हणजे मी ज्यावेळेस जातो मलाही बऱ्यापैकी तो दिसतो. तर याविषयी काय सांगा? आता थोडंसं कसं आहे की आपण ज्या वेळेला सेवा म्हणून विषय विचारात घेतो किंवा साधना म्हणून विषय विचारात घेतो त्यावेळेला या दोन बाबींमध्ये सगळ्यात प्रामुख्यानं सुरुवातीला मी म्हटलं तसं की परमार्थ आहे तो सेवेमध्ये आहे आणि अध्यात्म आहे ते साधनेमध्ये आहे. आता साधना ही स्वयंपूर्णता, आत्मनिर्भरता याच्यासाठी करायची असते आणि ही व्यक्तिगत असते. मग जी व्यक्ती तुम्हाला साधना करायला सांगतीये ती व्यक्ती खऱ्या अर्थानं स्वामी साधनेतली आहे, स्वामी सेवक आहे किंवा स्वामींचाच कोणीतरी एक प्रतिनिधी आहे की जो आपल्याला यशप्राप्तीच्या योग्य मार्गाचं दर्शन घडवून आणतोय. कारण ती व्यक्ती आपल्याला साधना करायला सांगते. आणि साधना करायला सांगणाऱ्या व्यक्तीला स्वतःला कोणतीही अपेक्षा असायचं कारण नसतं, त्यातनं त्याला काहीच मिळवायचं नसतं. कारण तो इतरांना सक्षम करण्यासाठी ते करण्याचं काम करत असतो आणि स्वामींच्या आदेशातनं करत असतो. त्याचा प्रदेश काहीही असो पण आदेश स्वामींचा असो. कारण त्याला त्यामध्ये काही स्वार्थ साधायचा नसो. आणि जिथे स्वार्थ आहे, जिथे अर्थ आहे ते सगळं काही व्यर्थ आहे. पण परमार्थ चालवणं या हेतूनं काही वेळेला काही जण कदाचित काही गोष्टी करायला सांगतात. आणि परमार्थ म्हणजे काय तर काही सेवा करा की अमुक ठिकाणी जा, अमुक ठिकाणी अमुक एक विधी करा. तर
त्यांनी तुमच्या समस्या दूर होतील. ज्या वेळेला एखादी व्यक्ती तुम्हाला कोणताही विधी करायला सांगते त्यावेळेला त्या विधीने व्याधी दूर होईल का हे आपल्याला समजू शकत नाही, कारण ते योग्य आहे का अयोग्य आहे हे सांगणारं मार्गदर्शक कोणी आपल्याला सापडत नाही. बरोबर. त्यांनी एखादा विधी करायला सांगितला म्हणजे सेवा करायला सांगितली, पण त्यांनी व्याधी दूर होणार आहे का हे काही त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे कुठेतरी कोणत्या तरी अर्थासाठी म्हणजे आर्थिक प्राप्तीसाठी जर का ते सांगितलं जात असेल तर निश्चितपणे आपण सावध होणं गरजेचं आहे. तिथे सावध होणार नाही ना हे लक्षात घेतलं पाहिजे. आता काय या अलीकडे स्वामींचं नाव घेऊन हे बोलणं संयुक्तिक नाही आणि या ठिकाणी तर अजिबात नाही, कारण आपण केवळ आणि केवळ स्वामींच्या सेवेविषयी, सेवेच्या आणि साधनेविषयी आपण संवाद साधत आहोत आणि ही स्वामींचीच इच्छा आहे. म्हणजे कृपावंत भला सद्गुरू लाभला अंगीकार केला तेने माझा. या अशा सद्गुरूंविषयी आपण जर बोलत असलो तर तिथे नकारात्मकतेला थारा नसावा आणि नकारात्मक वारा आपल्या भोवताली देखील नसावा. पण तरी देखील आपल्याला साधकांना सावध करणं हेही तितकंच आपलं कर्तव्य समजणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं मला असं सुचवायचं आहे की जिथं कुठं आर्थिक व्यवहारापोटी काही सेवा करण्याचं सांगितलं जात आहे त्यावेळेला सावध राहणं. म्हणजे कोणते विधी केल्यानं काही होतच नाही असं आपल्याला अजिबात म्हणायचं नाही आहे, असा काही कोणताही आपला दावा नाही आहे. परंतु आपण सावध राहणं, कारण जे करायचं आहे आपल्याला ते करण्याच्या मागचा मूळ हेतू लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मी प्रत्येक साधकाला असं सांगेन, हेतू लक्षात घे, हे तू लक्षात घे. मी साधकाला प्रत्येकाला असं सांगेन की हेतू लक्षात घे, हे तू लक्षात घे की आपण जे करतो आहे त्यातनं खरंच काही साध्य होणार आहे का आपण कमवणार आहोत का काही गमावणार आहोत, का आपल्या मनाला फक्त रमवणार आहोत का काही जमवणार आहोत. तर जमावणारी मंडळी जमवत राहतात, कमावणारी कमवत राहतात, पण गमावणारी मात्र पुन्हा दुःख आणि निराशा पदरी घेऊन परत साधनेच्या आणि सेवेच्या शोधामध्ये फिरत राहतात. तर अशा सर्व साधकांना एकच सांगणं आहे की सद्गुरू हे सातत्याने तुमच्यासारख्या साधकाच्या सुद्धा सदैव शोधात असतात. त्यासाठी तुम्ही फक्त त्यांचा धावा करायचा आणि तो धावा जर का केला तर आपण जे सुरुवातीला म्हटलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे आपल्याला त्याची अनुभूती आणि सातत्यानं आणि पदोपदी प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे करण्याना मगाशी मी म्हटलं की जिथे अर्थ आहे, प्रत्येक गोष्टीला पैसा लागतोय, प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी अपेक्षा आहे, तर अशा ठिकाणी मात्र आपण सावध राहून आपली भूमिका ठरवणं हे गरजेचं आहे. प्रत्येक भूलथापांना आपण जर का बळी पडलो तर त्यातनं निष्पन्न होणार नाही आणि आपल्याला उत्पन्न काही होणार नाही. उत्पन्न कदाचित इतर कोणाचं तरी होऊन जाईल, पण आपल्याला निष्पन्न होणं गरजेचं आहे. इतरांच्या उत्पन्नाचा आपल्याला काही म्हणजे त्यात स्वारस्य नाही आहे, परंतु ते होत असताना आपल्याला काळजी घेणं हे जास्त गरजेचं आहे. आणि मी एक स्वामी सेवक म्हणून हे सांगतोय, कारण ज्याला काळीज असतं त्यालाच काळजी असते. हल्लीच्या दिवसात अनेकांच्या काळजावरतीच काजळी चढलेली आहे, त्यामुळं काळजी करणं हे कमी होत चाललंय. तर काळजी घ्या, पण काळजी करू नका, कारण स्वामी पाठीशी आहेत. त्यामुळे काळजी घ्या, काळजी करू नका, चिंता करू नका, पण चिंतन करा. आणि ते जर का तुम्ही केलं तर मला असं वाटतं की त्याची फलप्राप्ती ही निश्चितपणे आपल्याला फलद्रुपतेकडे त्वरित घेऊन जाईल, रोकडी प्रचिती देऊन जाणारी ठरेल, एवढं निश्चित. आता असं म्हणतात सेवा करणं म्हणजे देणं, बरोबर? मग देण्याने आपण खरंच समृद्ध होऊ का? देण्यामध्ये आता अनेक काही गोष्टी आहेत. देणं ज्यावेळेला येतं त्यावेळेला सर्वात प्रथम आपल्या सनातन वैदिक संस्कृतीचा जर विचार केला तर देणं म्हणजे दान. दान हे नेहमीच महान समजलं जातं.
आणि का समजलं जातं तर त्याचं कारण असं की आपल्याला जे प्राप्त झालंय त्यातला एखादा हिस्सा हा आपल्या समाजातल्या कोणत्या ना कोणत्या तरी घटकापर्यंत तो पोहोचावा. अगदी प्रत्येक घटकेला जरी नाही पोहोचू शकला तरी आपली घटका भरेपर्यंत आपण एक घटक म्हणून राहावं आणि तो पोहोचेल अशी आपण दखल घ्यावी. आणि मग तो काय असू शकतो तर मग अन्नदान असू शकेल, धनदान म्हणजे पैशाचं दान असू शकेल आर्थिक माध्यमातनं, वस्त्रदान असू शकेल किंवा कदाचित इतर काही वस्तूंचंही दान करणं शक्य होऊ शकतं. काही अशा संस्था असतात की जिथं खरंच काही निराधार व्यक्ती राहत आहेत आणि ज्यांना कोणी म्हणजे पालनपोषण करणारं पण नाही आहे आणि त्यांना नितांत गरज आहे, अशा व्यक्तींना सुद्धा आपण जर का काही देऊ केलं तर ते सुद्धा एक प्रकारचं दानच आहे आणि हे सुद्धा देण्याचाच एक भाग आहे. आता या व्यतिरिक्त आणखीन 2 दानं जी माझ्या दृष्टीने जास्त महत्वाची आहेत ते म्हणजे असं की जीवदान आणि सर्वोच्च दान म्हणजे ज्ञानदान. आपण बाकी काही जरी नाही देऊ शकलो, अन्नदान नाही करू शकलो, वस्त्रदान नाही करू शकलो, जीवदान देखील देणं शक्य नाही झालं किंवा पैशाचं दान शक्य नाही झालं तर ज्ञानदान मात्र देणं हे अगदी सहज, सुलभ आणि साध्य होणारं, असं शक्य होणारं साधन आहे, माध्यम आहे. आणि ते तर आपल्यापैकी मला असं वाटतं की प्रत्येकाला शक्य आहे. म्हणजे आपल्याला जे जे काही अवगत आहे ते आधी आपण आधी शिकलो आणि ते इतरांना शिकवण्याचा आपण प्रयोगशील प्रयत्न चालू ठेवला तर तो सुद्धा ज्ञानदानाचाच एक भाग आहे आणि ते सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि या दानाच्याच माध्यमातनं स्वामींची सेवा होतीये असं समजलं तर तेही निश्चितपणे योग्य ठरू शकतं. कारण स्वामींना काय हवंय तर त्यांना फक्त भाव हवाय. तुमच्या अंतरी असणारा जो भाव आहे तो कशा प्रकारे प्रकट होतोय. तुम्ही या जगावरती, या सृष्टीवरती एक सजीव म्हणून जगत आहात, परंतु त्याचबरोबरीनं सहप्रवासी म्हणून जगत आहात. तुमच्याबरोबर जीवन जगणारे असे अनेक घटक आहेत ज्याला आपण म्हणतो वसुधैव कुटुंबकम. मग अशा अनुषंगानं आपल्याबरोबर जगणाऱ्या प्रत्येक जीवाचा, प्रत्येक वृक्षवेलीचा सुद्धा आपण जर का दानाच्या दृष्टिकोनातनं म्हणजे जर चांगली झाडं लावली आणि त्याला जर का खतपाणी घालत राहिलो आणि त्याचे वृक्ष व्हायला लागले तर त्याची फळं, त्याची सावली, त्याचा निवारा, त्याची फुलं हे सगळं काही या समाजातल्या प्रत्येक घटकाला मिळणार आहे. आणि यातलं योगदान सुद्धा महत्वाचं आहे. कारण ते रोपटं लावण्यासाठी सुद्धा आपण दान करू शकतो, ती मेहनत घेऊ शकतो, त्याच्यावर काम करू शकतो. त्यामुळे ही सुद्धा एक प्रकारची स्वामी सेवा आहे. पर्यावरण आणि त्याचं भान राखणं हे देखील एक प्रकारे स्वामी सेवेचाच भाग आहे. आणि ते करत असताना परत आपण जे सातत्याने म्हणत आलोय की तू एकटा नाही आहेस, स्वामी पण तुझ्या सोबत आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि स्वामी तर वटवृक्षाखालीच उभे की जिथे स्वामींनी दाखवून दिलं की अरे पर्यावरणाचं किती महत्व आहे, की जिथे मी स्वतः अनेक वर्ष वटवृक्षाखाली वास्तव्याला होतो, त्यांनी वास्तव दाखवून दिलं. त्या वास्तवामध्ये व्यक्तिमत्वाला अवास्तव असं काही नाहीये हे लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे. आणि साधक म्हणून त्यांनीही स्वामींनी सांगितलेली साधना पुढे चालू ठेवणं गरजेचं आहे. पण आजचे जे युवक आहेत त्यांना हा सगळा टाइमपास वाटतो. पण मग त्यांना जर समजवायचं असेल की बाबा यामागे काय गुपित आहे, जीवन कसं समृद्ध होऊ शकतं, कसं पॉझिटिव्ह होऊ शकतं, तर त्यांना आपण हे कसं समजवू शकतो? युवकांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की युवक म्हटलं की त्यामध्ये बाल सुद्धा आले, तरुणही आले. म्हणजे केवळ युवकांपुरता नाही तर आपण बालांचा सुद्धा जर विचार केला तर बालमनावरती होणारे संस्कार हे मला असं वाटतं की अधिक रुजतात आणि ते निरंतर टिकून राहतात. तर त्यामुळं बालमनावर देखील जर असा संस्कार झाला की ही साधना आणि सेवा ही तुमच्या आंतरिक प्रगल्भतेसाठी आहे, तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आहे, ज्याच्यामध्ये तुमचं आचरण हे शुद्ध होणार आहे, तुमचे विचार, वर्तन आणि व्यवहार हे सकारात्मक होणार आहेत आणि त्याचा नजीकच्या भविष्यामध्ये तुमच्याच भावी आयुष्याकरता त्याचा उपयोग होणार आहे. हे ज्या वेळेला त्यांना लक्षात येईल त्यावेळेला त्यांना निश्चितपणे खात्री पटेल की हे
शक्य आहे आणि हे करणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये नेमकं काय करता येऊ शकतं, की पालक आणि पाल्य हा विषय यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतं. कारण हे कोण घडवून आणणार, कोण करणार? अनेकदा असं दिसून येतं, की 2 पिढ्यांमध्ये दरी आहे. बरोबर. पण ती खरी दरी नसते, ती दुरी असते. त्याच्यात संवादाचा अभाव असतो. हं. आणि तो जर का संवाद अतिशय चांगल्या पद्धतीने घडायला सुरुवात झाली, तर मला असं वाटतं, की ते संस्कार त्या बालमनावरती, त्या तरुणाईवरती सुद्धा व्हायला लागतात. त्याचं कारण असं, की प्रत्येक मनुष्य हा अनुकरणप्रिय असतो. हां. आपल्याकडे माहिती आहे, की विशेषतः कॉलेजमध्ये जाणाऱ्या युवक-युवतींना त्यांच्या त्या वयामध्ये नेहमी कोणीतरी आपण एखादा फिल्म स्टार आहोत किंवा अभिनेता किंवा अभिनेत्री आहोत असं वाटत असतं. हां. म्हणजे त्यांच्या त्या भावना असतात. त्यांना स्वतःबद्दल तेवढं एक आकर्षण असतं किंवा त्या ग्लॅमरचं आकर्षण असतं. आपण ग्लॅमरपासून त्यांना दूर करून जर का स्वामी साधनेचं आणि सेवेचं ग्रामर शिकवलं आणि तसे संस्कार जर त्यांच्यावर केले आणि त्यांना जर का त्या मागची ही आधुनिकता देखील लक्षात आणून दिली, तर स्वामी सेवेत राहणं म्हणजे काय आहे? तर एखाद्या लोकल एरिया नेटवर्क सारख्या कॉम्प्युटर सिस्टमशी आपण जोडले जाणं आहे. हां. ज्याला आपण लॅन म्हणतोय. बरोबर. लोकल एरिया नेटवर्क म्हणजे काय, तर ज्याला आपण लॅन म्हणतो. ही कॉम्प्युटर ऑपरेटिंगचे एक प्रकारे सिस्टमच आहे, हं. की जी केवळ नोड्सना एकमेकांना कनेक्ट करून ते सगळे सर्व्हरला जोडले जातात. बरोबर. आणि सर्व्हर म्हणजे काय, तर ती मेन फ्रेम आहे, हं. की जिथे सगळी काही ऑपरेटिंग सिस्टम्स आणि सॉफ्टवेअर्स ही अपलोड केलेले असतात. बरोबर. पण ह्या नोड्सना इंडिपेंडंटली तिथं ॲक्सेस मिळतो का? त्याचं कारण ते त्या नेटवर्कमध्ये आलेले असतात. हं. आणि त्यांना ज्यावेळेला लक्षात येईल, की ह्या सर्व्हरमधलं प्रत्येक सॉफ्टवेअर आपण ॲक्सेस करू शकतोय, हं. त्याचा आपण उपयोग करू शकतोय, आपल्याला त्या माध्यमातून जे हवं आहे ते आपण त्याच्यावर काम करू शकतोय, त्यावेळेला त्यांना देखील ते करावंसं वाटणं हे स्वाभाविक असणार आहे. त्याचं कारण मी मगाशी म्हटलं तसं, की या पृथ्वीवरती जन्माला येणारा आपल्यासारखा मानवातला प्रत्येक मानव, प्रत्येक जीव हा अनुकरणप्रिय असतो. हां. मग जर का त्या लोकल एरिया नेटवर्कमध्ये तो एक स्वतः नोड आहे, असं स्वतःला समजायला लागला आणि तो जर का थेट त्या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून सर्व्हरशी जोडला गेला, तर ते नेटवर्कच नीट वर्क करायला लागेल. ओके. आपल्याला आणि त्या पाल्याच्या पालकांना काहीही करावं लागणार नाही. कारण ते नेटवर्कच नीट वर्क करणार आहे. हां. कारण त्याला कळणार आहे, की ह्यातनं आपल्याला काय साध्य होत आहे, ह्यातनं आपल्याला काय प्राप्त होत आहे. आणि एकदा का नामाची गोडी लागली, हं. की स्वामींची जोडी तुमची जुळून आलीच म्हणून समजा. बरोबर. कारण जिथे गोडी आहे, तिथे महाराजांची आणि तुमची जोडी आहे. हे त्यांच्या लक्षात येतं आणि ती काही थोडी आहे? हं. अजिबात नाही. कारण ते म्हणजेच सगळं काही आहे. ते म्हणजे ब्रह्मांड आहेत. आणि हे ज्यावेळेला प्रत्येक युवकाला, प्रत्येक तरुणाईला किंवा प्रत्येक बालकाला सुद्धा लक्षात येईल, की आपण बालक जरी असलो, तरी आपले मालक आणि बालक आणि पालक सगळे कोण आहेत? कारण जे चालक आहेत, हां. तेच मुळे आपले मालक आहेत आणि तेच आपले खरं तर पालक आहेत. आणि हे ज्यावेळेला त्यांना लक्षात येतं, त्यांना ज्यावेळेला हे कळायला लागतं, त्यावेळेला ते देखील त्याच वाटेनं मार्गस्थ होतात. आणि ते मार्गस्थ होणं म्हणजेच नुसतं गृहस्थ म्हणून न राहणं, नुसतं त्रयस्थ म्हणून न बघणं हं. किंवा हे आमचं काम नाही आहे, आम्ही काय आता वयस्कर झालेले नाही आहोत, आम्ही काही म्हातारे झालेले नाही आहोत, हं. त्यामुळं हे काही आम्ही करणार नाही, असं म्हणायला त्यांना कधी मनात देखील येणार नाही. आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आपण कुटुंबामध्येच, परिवारामध्येच ज्यावेळेला दैनंदिन जीवनातच आपण काही अशा गोष्टी करतो, त्यावेळेला सातत्यानं तो एक रीतिरिवाज होऊन जातो आणि मग तो पिढ्यानपिढ्या चालू राहतो. म्हणजे त्याला अखंडपणे ते चालू राहणं हे शक्य होऊ शकतं आणि अनेक काही बाबी त्यामधनं साध्य होऊ शकतात. पण त्यासाठी काय आहे, तर घरातलं वातावरण तसं ठेवणं.
ती सकारात्मकता प्राप्त होतीये याची त्यांना अनुभूती यायला लागते. कारण का तर आपण आज स्वामींची आरती केली, स्वामींचं नामस्मरण केलं किंवा स्वामींचा आपण जो काही नित्य नेम आहे तो आपण केला, तर त्यातनं आपल्याला खूप काही गोष्टी प्राप्त होत आहेत. सांघिक प्रार्थना हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा असा सेवेचा किंवा साधनेचा भाग आहे, की एकत्रितपणे कुटुंबानं जर का एका ठराविक वेळेला स्वामींच्या साधनेमध्ये आपण जर का आपलं व्यग्र राहण्याचं ठरवलं आणि जर का काही दैनिक प्रार्थना नित्यनेमानं करायची ठरवली, तर ती फलद्रूप ठरते. त्याचं कारण ही एकच आहे, ते म्हणजे काय, तर आपण जसं 5 बोटांच्या बाबतीत म्हणतो, एका बोटानं आम्रखंड खाता येत नाही, 2 बोटानं जिलबी खाता येते पण समाधान होत नाही, लाडू 3 बोटात धरून खाल्ला तरी पोट भरत नाही, 5ही बोटांनी ज्यावेळेला पोळी भाजी भाकरी भात आपण खातो त्यावेळेला समाधान होतं आणि त्यावेळेला तृप्तीचा ढेकर येतो. तसंच 5 जण एकत्र आले म्हणजेच काय झालं, तर ते फलद्रूप झालं. तसं घरातले 5 कुटुंबातले 5 सदस्य, एका कुटुंबातले 5 सदस्य एकत्र आले तर ती प्रार्थना फलद्रूप होते. त्याचं कारण त्यामध्ये सर्व समावेशक अशा घडामोडी आणि समविचारी व्यक्ती आणि व्यक्तिमत्व ही एकत्र येतात. आणि त्यामुळं आपण मंदिरात देखील ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपण बघतो की सामूहिक प्रार्थना आणि सामायिक प्रार्थना याचं महत्त्व खूप आहे. त्याचं कारण ती एकत्रितपणे महाराजांना केलेली असते आणि सामूहिक आणि सामायिक प्रार्थना ही स्वतःसाठी नसते, स्वकल्याणासाठी नसते, तर ती कशासाठी असते, तर सर्वांचं भलं कर, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, म्हणजे सर्वांचं कल्याण होऊ दे याच्यासाठी ही आमची प्रार्थना आहे. आता मला प्रेक्षकांनाही सांगायचं की मगापासून जे व्यक्ती तुमच्या समोर बसलेत आणि जे तुम्हाला हे सगळं सांगतायत हे नक्की कोण आहे. मी स्टार्टिंगला त्यांना सर म्हणालो, खरं तर त्यांना सर नाही म्हणत, ते स्वतः म्हणतात की मला सर म्हणा. त्यामागची त्यांची फिलॉसॉफी वेगळी आहे, ते तुम्हाला सांगतीलच. पण यांच्याविषयी मला एक खास ही गोष्ट सांगायची आहे की 39 डिग्र्या सरांनी आतापर्यंत घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 2 PhD आहेत. सो सर त्याविषयी सांगतीलच आपल्याला. म्हणजे एवढा प्रगल्भ व्यक्ती आपल्याला मगापासून मार्गदर्शन करतोय, सो त्यांच्याविषयी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. सर मला आता तुमच्याविषयी सांगा की 39 डिग्री आणि 2 PhD हे कसं शक्य झालं आणि या मागचं काय कारण होतं? खरं सांगायचं तर जे मी मगाशी म्हटलं की कृपावंत भला सद्गुरू लाभला, अंगीकार केला तेणे माझा, की माझ्यासारख्या एका साध्या साधकाचा साधनेसाठी त्यांचं साधन म्हणून त्यांना जे साधायचं आहे त्यासाठी म्हणून माझी निवड केली, हे माझं भाग्य. माझी ओळख म्हणून मी खरं ते सांगणं काही योग्य समजत नाही, पण मी असं नेहमी म्हणत असतो, मी मोबाईल इन्स्ट्रुमेंट आहे आणि माझे सद्गुरू माझं सिम कार्ड आहेत. ओके. कारण माझ्या असण्याला आणि दिसण्याला काही अर्थ नाही आहे, कारण माझ्या अस्तित्वापेक्षा सद्गुरूंच्या स्वामींच्या अस्तित्वामुळेच माझं अस्तित्व आज टिकून आहे. मला असं वाटतं की मी प्रत्येक साधकाला फक्त एकच सुचवेन, मी सुचवेन असं म्हटलं की साधनेत राहावं, साधं राहावं, आपण जे आहोत आणि जसं आहोत तसंच राहावं. आपल्याला जे जे काही द्यायचं आहे ते सगळं द्यायला स्वामी बसलेले आहेत. ते उभे नाही आहेत. उभा राहणारा माणूस एका जागेवरती स्थिर कधी थांबत नाही, पण जो बसलेला आहे तो समस्त विश्वाच्या कल्याणासाठी बसलेला आहे. आणि तो बसला आहे तो देखील कशासाठी, तर सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. मी फक्त साधनेत राहिलो आणि स्वामींच्या कृपेनं 39 डिग्र्यांपर्यंत पोहोचू शकलो. आज स्वामींच्या कृपेनं साधारणपणे 56 ग्रंथ आतापर्यंत माझ्या हातून लिहून झाले. गेल्या साधारण 38 वर्षांमध्ये विविध महाविद्यालयांमधनं मी प्राध्यापक, प्राचार्य, संचालक, कार्यकारी संचालक आणि महासंचालक या पदांवरती कार्यरत राहू शकलो. हे अर्थात माझं काय आहे, माझं काही नाही आहे, ही स्वामी इच्छा आहे, ही स्वामींचीच सेवेचं मिळालेलं फळ आहे. आणि हे जर मला मिळू शकतं तर इतरांना का नाही मिळणार, तर नक्की मिळेल. पण त्याच्यासाठी कळणं गरजेचं आहे. जर कळत असेल तर वळणं गरजेचं आहे, आणि जर वळत नसेल तर फळणं गरजेचं आहे का याचा आपण विचार करायला हवा. कारण कळणं, वळणं आणि फळणं याच गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आणि ज्या वेळेला आपण वळणं म्हणजे काय, तर त्या मार्गाला वळणं, मार्गस्थ होणं,
साधनेच्या मार्गानं पुढं मार्गस्थ होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण कोण आहोत यापेक्षा आपण काय आहोत हे महत्त्वाचं आहे. हल्ली आपण अनेकदा बघतो की खूप मोठाली 50 लाखाची गाडी घेऊन येणारा एखादा कोणीतरी उद्योजक असेल किंवा व्यावसायिक असेल, मला विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल एंटरप्रेनर्स अँड बिझनेस अँड इंडस्ट्री पीपल, पण यांनी त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडला की कोण आलाय ते कळतं. पण स्वामी साधकाच्या बाबतीत तो ज्यावेळेला तोंड उघडतो त्यावेळेला कळतं की हा स्वामी साधक आहे, हा स्वामी सेवेत आहे. कारण तो बोलतच नसतो, स्वामीच बोलत असतात आणि ऐकणारा डोलत असतो. म्हणजे ऐकणारे डोलतात आणि स्वामी बोलतात. आणि स्वामी का बोलतात? कारण त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं असतं आणि त्याच्यासाठी ते आपलं साधन म्हणून एक उपयोग करत असतात. फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपल्याला प्राप्त होणारं ज्ञान, आपल्याला प्राप्त होणारं ज्ञान याचं भान राखणं देखील गरजेचं आहे. त्यामध्ये देखील कुठेही मीपणा येऊन चालणार नाही की मी केलं म्हणून हे शक्य झालं, मी केलं नसतं तर झालं नसतं, असं काही नाही. कारण करता करविता जर का विश्वाचा निर्माता आहे तर आपण त्यामध्ये कोण आहोत आणि काय आहोत. तर मला असं वाटतं की आपण यामध्ये क्षुल्लक आहोत असं समजायला पाहिजे. आणि ज्यावेळेला ते समजायला लागतं त्यावेळेला शिल्लक असं काहीच राहत नाही. कारण शिल्लक राहतं ते फक्त स्वामी साधना आणि सेवा. मला वाटतं सर आता तुमच्या 2 PhD झाल्यात, एक जर्नलिझम आणि दुसरी जी आहे ती सायकोलॉजीमध्ये, बरोबर. आणि आता सरांनी 3ऱ्या PhD साठी ॲडमिशन घेतलेलं आहे राजयोगमध्ये. अध्यात्मशास्त्र हा विषय इतका महत्त्वाचा आहे की ज्यावरती खरं तर खूप असं खोल आणि सखोल भाष्य केलं जात नाही. अलीकडे गुगलच्या माध्यमातून सर्च करण्याची सगळ्यांनाच सवय आणि आवड निर्माण झाली आहे. पण रिसर्च किती प्रमाणात होतात वेगवेगळ्या विषयांवरती, हाही एक रिसर्चचा भाग आहे परत. तर मला असं वाटतं की आपण सातत्यानं रिसर्च करत राहावा, रिसर्चर म्हणून काम करत राहावं. आपण कशाचा ना कशाचा तरी शोध घ्यावा आणि तो ज्यावेळेला शोध आपण घेत असतो त्यावेळेला स्वामी सेवेमुळे आपल्याला बोध प्राप्त होतो आणि त्याचमुळं क्रोध हा संपुष्टात येतो. आणि त्यामुळं आपण ही अध्यात्म या विषयाची निवड केली. अध्यात्मामध्ये आपण स्वतःला ओळखणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. मी कोण आहे? तर मी म्हणजे मी नाही आहे, मी विद्यावाचस्पती नाही आहे. तर मी म्हणजे एक अंतरात्मा आहे की जो त्या परमात्म्याचा अंश आहे. आणि स्वामी म्हणतात तो अंश हाच खरं तुझ्या जीवनाचा सारांश आहे. आणि हे ज्याला कळतं त्यालाच अध्यात्म कळतं. आणि ते समजून घेण्याचा माझा हा आत्ताचा प्रयास आहे. हा एक प्रकारे प्रयास आहे, हा एक प्रयोग आहे. कारण प्रयत्न म्हणणं योग्य नाही. स्वामी सेवेत असणारे प्रयत्न करतच नाहीत, ते प्रयोगच करतात. आणि स्वामी प्रत्येक प्रयोगातनं काहीतरी निष्कर्ष दाखवून देतात. आणि त्यामुळं प्रयोग करणं हे आपलं काम आहे आणि निष्कर्ष दाखवणं हे स्वामींचं काम आहे. आणि त्या निष्कर्षातनंच उत्कर्ष होतो, त्या निष्कर्षातनंच उत्कर्ष होतो याची प्रचिती येते. मी सुरुवातीला नाव घेतलं विद्यावाचस्पती विद्यानंद. जी जी. तर हे जे नाव आहे हे तुम्हाला कसं मिळालं? स्वामी नरसिंह सरस्वती नरसोबाच्या वाडीचे, त्यांची शिष्य परंपरा आमच्या सद्गुरूंकडे चालत आली. कोल्हापूरचे श्रीकृष्ण सरस्वती महाराज दत्तप्रभू आणि त्यांचे शिष्य की जे माझे सद्गुरू, अर्थात माझ्या सद्गुरूंचं नाव घेण्याची माझी लायकी नाही असंच मी अगदी निक्षून सांगतो आणि बिनदिक्कतपणे सांगतो. म्हणजे पात्रता हा शब्दसुद्धा किरकोळ ठरेल. अशा सद्गुरूंनी मला ही उपाधी बहाल केली आणि ती त्यांची परंपरा पुढं चालू ठेवण्यासाठी म्हणून मला विद्यावाचस्पती विद्यानंद ही माझ्या अंतरात्म्याला दिलेली ओळख आहे. मला ते म्हणाले की तुझ्या आईवडिलांनी तुझ्या देहाला नाव दिलं आहे, पण मी ते तुझ्या आयुष्यासाठी आहे, मी तुझ्या जीवनासाठी तुला नाव देतो. लोक नावं ठेवण्याचं काम करतात, पण मी म्हणाले नाव देण्याचं काम करतो. आणि ते नाव हे विद्यावाचस्पती विद्यानंद आहे. आणि ते देण्याच्या मागचा त्यांनी हेतू पण विशद केला. त्यावेळेला मला त्याने असं सांगितलं की तू विद्याशाखांशी निगडीत आहेस, विद्या क्षेत्राशी संलग्न आहेस,
शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेस, त्यामुळं तो विद्या शब्द हा खऱ्या अर्थानं तुझ्या जीवनाला सार्थक देणारा ठरणारा असणार आहे. आणि म्हणून विद्यावाचस्पती विद्यानंद असं नामकरण त्यांनी केलं. आणि 2018 पासून या नावाने मला आता ओळख मिळाली. फक्त त्यावेळेला असं होतं की त्या परंपरेप्रमाणे स्वामी विद्यानंद असं म्हटलं जावं, असा त्यावेळेला त्यांचा आशीर्वाद होता, आदेश होता. परंतु मी स्वामीनं म्हटलं, म्हणजे माझ्या सद्गुरूंना म्हटलं की माझ्यासाठी स्वामी फक्त तुम्ही आणि स्वामी समर्थ हे फक्त माझे स्वामी, माझ्यासाठी स्वामी दुसरे कोणीच नाही होऊ शकत. त्यामुळे मी स्वतःला स्वामी म्हणवून घेण्याची पात्रता माझी नाही. जिथे मी आपल्या नावाचं उच्चारण करत नाही आहे, ती माझी लायकी नाही असं म्हणतो, तिथे मी स्वतःला स्वामी म्हणवून घेणं ही तर माझी अजिबात योग्यता नाही. तर त्यावेळेला त्यांनी मला प्राप्त झालेली उपाधी आणि मला प्राप्त झालेली पदवी हीच त्यांनी मला वापरावी असा आदेश आणि आशीर्वाद दिला. आणि म्हणून विद्यावाचस्पती विद्यानंद ही मला ओळख मिळाली. मला वाटतं सर आपण आता खूप वेळ झाला गप्पा मारतोय, आपण आता थांबूयात. जी, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खूप आनंद वाटला. आपल्या रसिक प्रेक्षकांना आणि सर्व साधकांना माझा मनपूर्वक नमस्कार आणि स्वामी चरणी, माझ्या सद्गुरूंच्या चरणी अखंड आणि निरंतर दंडवत हा उर्वरित जीवनाचा भाग समर्पित. ओम श्री सद्गुरुनाथाय नमः. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह.